शेतकरी मित्रांनो, थंडी वाढली की पिकं पिवळी पडतात, पिकांची वाढ मंदावते, पिकांच्या मुळांचा विकास होत नाही, अशा बऱ्याचशा समस्या निर्माण होतात. तर यावर एक उपाय आहे, तर तो म्हणजे सल्फर हे खत. तर आज आपण थंडीमध्ये सल्फर या खताचे काय फायदे होतात ते जाणून घेणार आहे. थंडीमध्ये कोणत्या समस्या येतात ते जाणून घेऊया. तर थंडीमध्ये मातीचं तापमान खूप कमी होतं, त्यामुळे मातीतील पोषणद्रव्ये लॉक होतात, विशेषतः नायट्रोजन आणि मायक्रोन्यूट्रंट. तर त्यामुळे रंग फिका होतो, पिकांची वाढ मंदावते, फुटवा कमी होतो, पिकांची पानं पिवळी पडतात. तर अशा समस्या निर्माण होतात. मग आता थंडीमध्ये सल्फर हे खत वापरल्यावर काय फायदे होतात ते जाणून घेऊया. तर थंडीमुळे नायट्रोजन बंद पडलं तर सल्फर त्याला पुन्हा सक्रिय करतं. सल्फरमुळे क्लोरोफिल वाढतो, पीक तजेलदार आणि हिरवंगार होतं, पिकांची वाढ पुन्हा सुरू होते. गहू, कांदा, भाजीपाला, ऊस सर्व पिकांमध्ये जबरदस्त फुटवा मिळतो, थंडीचा स्ट्रेस कमी होतो आणि थंडीच्या दिवसात सल्फर दिलं तर आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते. तर असे जबरदस्त फायदे आपल्याला सल्फर या खताचा वापर केल्यामुळे मिळतात. त्याचा डोस जाणून घेऊया. तर 1 एकरसाठी 10 किलो सल्फरचा वापर करायचा आहे. मी याचा वापर माझ्या ऊस पिकावरती केलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, थंडीच्या दिवसात सल्फर देऊन बघा, तुमचं पीक 4 ते 5 दिवसात फरक दाखवायला लागेल. आणि अशाच प्रॅक्टिकल माहितीसाठी आपल्या ER फार्मर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.